नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण बघणार आहोत 10 महत्त्वाचे म्हणजे IMP प्रश्न डेली आपण 6 वाजता घेणार आहोत. दररोज 10 प्रश्न आपण महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्या महत्त्वाचे असणारे आणि सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण वेळ न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? वायुशक्ती 2026 सरावाचे आयोजन कोठे झाले? बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पोखरण, राजस्थान. कुठं झालं वायुशक्ती 2026 सरावाचं आयोजन? तर पोखरण, राजस्थान. हे तुम्ही नाव लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिल्या 100% दृष्टीहीन महिला न्यायाधीश कोण? बघा, दृष्टीहीन 100% दृष्टीहीन महिला आहेत. त्या कोण आहेत? तर त्यांचं नाव काय? थान्या नाथन सी. बघा, नाव काय? थान्या नाथन सी. हे तुम्ही नाव लक्षात ठेवायचं आहे. नाव जरी वेगळं असलं तरी ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. बघा, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत हमखास विचारले जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न बघूया. कंट्री ऑफ द इयर बायोफॅक 2026 कोण ठरले? कंट्री ऑफ द इयर कोण ठरलं आहे? तर बघा, कंट्री ऑफ द इयर कोण ठरलं? तर भारत. कोण ठरलं आहे? भारत. कंट्री ऑफ द इयर कोणाला मिळालं आहे? भारत. चला पुढचा प्रश्न बघूया. SAFF अंडर 19 महिला चॅम्पियनशिप 2026 विजेता कोण? बघा, SAFFचा लॉंग फॉर्म काय आहे? तर साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन म्हणजेच काय? SAFF असतं. त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो? दक्षिण आशियाई फुटबॉल महोत्सव. काय झालं आहे? कोण ठरलं आहे? तर भारत. अंडर महिला चॅम्पियनशिप कोण ठरलं आहे? भारत. बघा, पाचवा प्रश्न काय आहे? बघा, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड प्रणाली लागू करणारी ST महामंडळ कोणत्या राज्याचे आहे? ST महामंडळ कोणत्या राज्याचे सांगितले त्यांनी? तर कुठलं? तर महाराष्ट्र राज्याचे. कुठला? महाराष्ट्र राज्याचे. कुठलं? नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ST महामंडळ कोणत्या राज्याचे आहे त्यांनी विचारले? तर महाराष्ट्राचे आहे. बघा, सहावा प्रश्न बघा, लखपती बेटिया योजना कोणत्या सरकारने जाहीर केली? बघा, लखपती बेटिया कोणत्या सरकारने जाहीर केली? करंटचा मुद्दा आहे, तुम्हाला यावर प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. बघा, ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली. कुणी? दिल्ली. लखपती बेटिया योजना कोणत्या सरकारने जाहीर केली आहे? बघा, तर दिल्ली. ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, कुणी? दिल्ली सरकारने चालू केली आहे. चला सातवा प्रश्न काय? मुंबईतील भारतातील पहिला संगीतमय रोड कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, कोस्टल रोड. कोस्टल रोड हा काय आहे? भारतातील मुंबईतील पहिला संगीतमय रोड आहे. कुठला? कोस्टल रोड. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. आठवा प्रश्न काय आहे? बघा, BAHS 2025 अहवालानुसार लोकर उत्पादनात, बघा, लोकर उत्पादनात प्रथम क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये असे प्रश्न येऊ शकतात. बघा, तर कुठला आहे प्रथम क्रमांक? कोणत्या राज्याचा आहे लोकर उत्पादनात? तर राजस्थान. कुठल्या? राजस्थानचा प्रथम क्रमांक आलेला आहे. बघा, चला नववा प्रश्न बघा, भारताने 114 राफेल विमाने कोणत्या देशाकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्सकडून. काय केले? 114 राफेल विमाने कुठल्या देशाकडून खरेदी केली आहेत? तर फ्रान्स या देशाकडून खरेदी केलेले आहेत. चला 10वा प्रश्न बघा काय? 10वा आणि शेवटचा प्रश्न आपला काय? जागतिक रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? रेडिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर 13 फेब्रुवारी. किती? 13 फेब्रुवारीला काय केला जातो? जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जातो. अशा प्रकारे बघा, आज आपण 10 प्रश्न बघितलेले अतिशय महत्त्वाचे आहेत. परीक्षेला असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे प्रश्न कसे आहेत? IMP आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.